उसरणी गावात वैती समाजाचा जो सामना रंगताना आपण पाहतोय त्या सामन्यामध्ये मुख्य सूत्रसंचालक तथा समालोचक म्हणून ज्यांनी भूमिका अदा केली असे आमचे परम मित्र त्याने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं मनपूर्वक एकदा आपले आभार आणि धन्यवाद। चला सामना स्टार्ट होतोय। पहिला चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय एडवन बस संघ फलंदाजी करत असताना प्रथम फलंदाज आपण पाहतोय एका बाजूने स्ट्रायकर एंडवर भावेश तरे दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल जितू तरे दोन्हीही जबरदस्त फॉर्म मध्ये खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील ह्यात काही शंका नाही कारण यंदाचं वर्ष त्यांनी गाजवलेलं आहे। चेक चेक महिलांसाठी शेवटची वॉर्निंग आहे 7 संघ दाखल झाले अजून 8वा संघ जर उपलब्ध असेल तर लवकरात लवकर त्यांनी यायचं आहे व्यासपीठाकडे अदरवाईज लॉट्स टाकले जातील। तसेच गोलंदाज सुमित आपण पाहतोय सापडी ए संघामधून सुमित वसई तालुका अध्यक्ष श्री अशोक पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्यांनी लवकरात लवकर स्थानापन्न व्हायचंय। जबरदस्त मी म्हटलं होतं की यंदाचं वर्ष सुमितने सुद्धा ते गाजवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने लयबद्ध पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी साकारली जात आहे। जबरदस्त अग्रगण्य भूमिका आपण या ठिकाणी पाहू शकाल मिस्टर सुमित सापडी अ संघाकडून बिलॉंग करतोय। जबरदस्त एका बाजूला शोएब अख्तर यांची आठवण केली जाईल कारण त्याच पावलाचा रनअप आपण या ठिकाणी पाहू शकाल। उसरणी गावच्या ह्या निसर्गरम्य वातावरणात हे सामने जणू काही संपूर्ण वैती समाज ज्या प्रतीक्षेत होता आणि ती प्रतीक्षा एकंदरीत उसरणी गाव आणि अखिल वैती समाज संस्था या ठिकाणी कंप्लीट करतोय। मैदान क्रमांक 4 वर चालू असलेला सामना आहे त्यानंतर होणारा सामना असेल उसरणी ए विपक्ष माहीम ए अशी लढत आपण पाहू शकाल। चला आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये। प्रथम गोलंदाज मुख्य गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल जबरदस्त जणू काही स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न मिस्टर सुमित अग्रगण्य असीम कहीं पे निगाहे और कहीं पे निशाणा जबरदस्त भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते या मिस्टर सुमितच्या माध्यमातून। 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय। धावांचा विचार केला तर 2 धावा एकंदरीत पाहू शकाल आपण फलकावर। अक्षरशः फलंदाजांना सुद्धा लॉकडाऊन केलं जात आहे जखडून ठेवलं जात आहे अशा पद्धतीने धारदार गोलंदाजी आपण मिस्टर सुमितच्या माध्यमातून पाहू शकाल। यस चेक चला मुरबे ए आणि सफाळे मुरबे ए आणि सफाळे ग्राउंड क्रमांक 1 चा धावा घ्यायचा आहे। भावेश तरे खेळण्यासाठी सज्ज असेल आपण पाहू शकाल मुख्य खेळपट्टीवर सुमित सुद्धा स्लो 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 चेंडू या ठिकाणी पाहू शकाल आपण स्लोच पॉइझन या ठिकाणी भावेशच्या समोर भावेशच्या विपक्ष या ठिकाणी हाताळत असताना एकच धाव या ठिकाणी अर्जित होईल आणि या एकेरीच्या माध्यमातून 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर धावा आपण पाहू शकाल विना गडीच्या मोबदल्यात 3 रन्स ऑन दी बोर्ड 3 धावा आपण पाहू शकाल फलकावर। उसरणी गावच्या ह्या निसर्गरम्य वातावरणात आपण हे सामने जणू खेळताना पाहतोय। हे मैदान क्रमांक 4 आहे आणि या 4 मैदान क्रमांकाच्या आखणे आपण सुंदर पद्धतीने पाहू शकाल आमच्या मुख्य मंचाच्या अगदी समोर सेंट्रल पॉइंट वर। मुरबे बी आणि सफाळे मुरबे बी आणि सफाळे ग्राउंड क्रमांक 2 तसेच वेडी आणि सरावली ग्राउंड क्रमांक 3 चा धावा घ्यायचा आहे। वेडी आणि सरावली ग्राउंड क्रमांक 3 वेडी आणि सरावली मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे। संगनायक चेक चेक ग्राउंड क्रमांक 3 चा धावा घ्यायचा आहे। श्री गणेश ठाकूर उसरणी गावचे सुपुत्र यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। श्री गणेश ठाकूर उसरणी गावचे समाजसेवक गणेश ठाकूर यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे। धन्यवाद। यस चेक पालघर आणि वाडीव बी ग्राउंड क्रमांक 5 चा धावा घ्यायचा आहे। पालघर आणि वाडीव बी ग्राउंड क्रमांक 5 इथे बॅटर आपण पाहू शकाल मिस्टर जितू ऑन स्ट्राईकला ड्राईव्ह करताना पाहायला मिळेल एकच धाव या ठिकाणी अर्जित होईल। षटक या ठिकाणी एकंदरीत आपण पाहू शकाल पहिलं षटक एकंदरीत प्रगतीपथावर कंप्लीट होत असताना वेडी आणि सरावली ग्राउंड क्रमांक 3 वेडी सरावली मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे। वेडी आणि सरावली दोन्ही संघाचे संघनायक मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे। वेडी व सरावली
जबरदस्त धारधार गोलंदाजीने सुमित या ठिकाणी हाताळत असताना पाहायला मिळाला. षटक संपन्न होतोय आणि धावांचा विचार केला तर धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. 5 धावा एकंदरीत षटक समाप्तीनंतर पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मीटिंग चालू आहे. मी मित्रांनो विनंती असेल मीटिंग कमी करा. धन्यवाद. श्री मिलिंद वैद्य माजी महापौर मुंबई महानगरपालिका यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झाली आहे. त्याच्याबद्दल अखिल वैती समाज संस्थेकडून धन्यवाद देतोय. महिलांचे सामने मैदान क्रमांक 2 आणि 3च्या मध्ये होणार आहेत. ग्राउंड अगोदरच आखून झालेला आहे. मैदान क्रमांक 2 आणि 3 मधलं जे ग्राउंड आहे ते महिला संघासाठी आहे आणि आता लॉट्स टाकले जात आहेत. सौ हर्षदा तरे, सौ रेखा तरे आणि सौ प्रज्ञा तरे यांच्याकडून ते लॉट्स टाकले जातील आणि सौ मोनालिसा तरे सरपंच मुरबे. यस चेक. वेडी आणि सरवली मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. वेडी आणि सरवली, वेडी वर्सेस सरवली मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. कर्णधार वेडी वर्सेस सरवली. चला आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. या एकंदरीत सुमित एकंदरीत षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट करतोय. 5 धावा फक्त कंजूसीने खर्च करतोय. जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल सापपाटी ए संघाच्या वतीने आणि त्यालाच जोड देण्याकरता नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर वैभव जनक कामगिरी करतोय की नाही हे पाहणं या ठिकाणी गरजेचं असेल. कारण सुमितने आपला फॉर्म या ठिकाणी कन्सिस्टंट ठेवलेला आहे. इथे वैभवला सुद्धा ठेवता येईल का हा मात्र प्रश्नचिन्ह असेल. अजूनही मुख्य खेळपट्टीवर आपण पाहू शकाल एडवन ब संघाचे सलामवीर अजूनही हजर आहेत. जबाबदारी आहे एडवन ब संघाची दोन्हीही फलंदाजांवर. इथे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पंच आमच्या बाजूने वळतील यात काही शंका नाही. वाईटचा इशारा येतोय आणि या वाईटच्या समवेत संघाची धावसंख्या 1 ने जोडली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 6 रन्स ऑन दी बोर्ड. 6 धावा फलकावर पाहू शकाल. वेडी संघ आलेला आहे सरावली. सरावली विनंती असेल आमचं जे मुख्य मंच आहे त्याच्या समोर कोणीही बाईक आणू नये ही विनंती असेल. इथे आपण पाहू शकाल जितू दर्याच्या बॅट्स मधून 2 धावा कंप्लीट होत असताना स्क्वेअर कट चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. मनगटीचा सहाय्य या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धाव कंप्लीट आणि या दुहेरीच्या माध्यमातून संघाचे धाव फलक आपण पाहू शकाल 2 ने सरसावलं जाईल. धावांचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळतील 8 रन्स ऑन दी बोर्ड. चेक. काय उत्साह दिसतोय. जो वैती क्रीडा महोत्सव 2025 अतिशय तुडुंब भरलेलं मैदान दिसतंय आणि आता सुरू होतोय तो पुढचा सामना महिलांचा. लॉट्स टाकलेले आहेत आणि लवकरात लवकर आम्ही अनाउन्समेंट करतो की पुढचा सामना कुठला असेल. 7 संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. चेक. धन्यवाद. इथे आपण पाहू शकाल पहिला हादरा पहिला गडी तंबूच्या आसराला पडत असताना आमच्या उसळणी गावचे माजी सरपंच महोदय आदरणीय सुधीरजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मंदार देवाला विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन आमच्या सुधीर ठाकूर साहेबांच्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. नेहमीच आमच्या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य करणार असे एक व्यक्तिमत्व आणि त्या या ठिकाणी येऊन त्यांनी या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. मामा खूप खूप तुझं मनपूर्वक अभिनंदन. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चेक. महिलांची लॉट्स टाकलेले आहेत. पहिला बाय मिळालेला माहीम संघाला बाय मिळालेली आहे. पहिला सामना होतो एडवन वर्सेस उसळणी मैदानावर. मैदान क्रमांक 2 आणि 3च्या मध्ये जो ग्राउंड आहे त्या ठिकाणी लेडीजचे सामने होतील. पहिला सामना एडवन वर्सेस उसळणी, दुसरा सामना कोरे वर्सेस सातपाटी आणि तिसरा सामना विराथन वर्सेस मुरबे. जर दुसरा संघ या ठिकाणी आला 8वा संघ तर माहीमला त्या संघाबरोबर खेळावं लागेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो माहीम संघाला चला आपण मैदानाच्या माहीम संघाने लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला बाय मिळालेली आहे पण कुठलाही संघ अवेलेबल झाला तर तुम्हाला त्याच्याशी खेळायला लागेल. पहिला जो सामना होणार आहे तो कोरे वर्सेस सातपाटी. दोन्ही संघांनी तिथे जायचं आहे लवकर पटापट. टॉस तिथे मैदानावर टॉस इकडे घ्यायचा आहे. टॉस करून घ्यायचा आहे.
इथे टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय सातपाडी संघाच्या बाजूने. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये एक गडी तंबूच्या आसराला परत असताना त्याची जागा न्यू बॅटर आपण पाहू शकाल मिस्टर मृदुल दिलीप पाटील रॉकी ग्रुप चषक ज्याने उसळणी गाजवलं गावचे होतं. सामाजिक कार्यकर्ते यशवंत ठाकूर यांचे देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. यस चेक. मृदुल पाटील आपण पाहू शकाल वसई जबरदस्त खेळाडू आहे. वसई तालुका अध्यक्ष माननीय यस चेक. अशोक पाटील यांचं देखील आगमन होत आहे. पालघर त्यांचं आपण आणि स्वागत करणार आहे वाढीव बी. मंदार मैदान देवचे यांच्या क्रमांक हस्ते. अशोक पाटील पालघर आणि माननीय वाढीव अशोक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मैदान क्रमांक त्यांचं 5 स्वागत होणार बघायचं आहे मंदार देव यांच्या हस्ते. धावांचा विचार केला तर 10 रन्स ऑन दी बोर्ड 10 धावा फलकावर पाहू महिला शकाल. संघाची मृदुल नाणेफेक दिलीप पाटील करायची आहे. इथे पाहू शकाल चुकी करतोय. टॉप एज फटका फसतोय. गडी पहिला महिला क्रमांक संघाचा दुसरा सामना या आहे ठिकाणी सातपाटी तंबूच्या आसराला. वर्सेस कोरा. सातपाटी वर्सेस कोरा पहिला महिला संघाचा सामना आहे. त्यांनी लवकरात लवकर मैदानावर जायचं आहे. ग्राउंड क्रमांक 7 वर सगळ्या लेडीजने जायचं आहे. ग्राउंड क्रमांक 7 वर सगळ्या महिला मंडळांनी जायचं आहे. चला वाढीव बी आणि पालघर मैदान क्रमांक लवकरात 5 चा लवकर बघायचं ग्राउंड आहे. क्रमांक 7 वर सगळ्या महिलांनी जायचं आहे. वाढीव बी ग्राउंड क्रमांक 5 चा धाबा घ्यायचा आहे. वाढीव बी पालघर संघ ऑलरेडी आहे. वाढीव बी संघ इथे आपण पाहू शकाल मैदान क्रमांक 4 च्या आतमध्ये मुख्य मंचाच्या समोर चालू असलेला सामना. एका बाजूला महिला आपण पाहू संघाचा शकाल पहिला सामना सातपाटी वर्सेस कोरे याची नाणेफेक सौ रेखा तरे यांनी करून घ्यायची आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. कोरे आणि सातपाटी कोरे महिला संघ आणि सातपाटी महिला संघ यांच्या कर्णधाराने त्वरित व्यासपीठाजवळ यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे. 1.4 षटकांची या ठिकाणी संपन्न झालेला आहे. समाप्ती झालेली आहे. आपण पाहू शकाल उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी Yes, असेल या षटकातील. वाढीव बी. हर्षल तरे वाढीव बी ग्राउंड क्रमांक 5 चा धाबा घ्यायचा आहे. वाढीव बी पालघर संघ ऑलरेडी आहे. वाढीव बी ग्राउंड क्रमांक 5 चा धाबा घ्यायचा आहे. आयोजकाकडून हा शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. वाढीव बी नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यस चेक. धन्यवाद. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर आणि धावांचा विचार केला तर 12 रन्स ऑन दी बोर्ड. मृदुल ज्या क्षणी परततोय त्या क्षणी हर्षल तरे मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. या संपूर्ण इडवंडा ब संघाची जबाबदारी घेण्याकरता इथे जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. हर्षल मोरेश्वर तरे नावाचा ब्रँडेड षटकार. उसरणीचं मैदान जणू काय माझ्यासाठी एक बालपण आहे आणि ते बालपण आज तरुण वयात गाजवतोय. जबरदस्त भूमिका हर्षल तरे षटकार. धन्यवाद. आपण पाहतोय 2 षटक एकंदरीत संपन्न झालेले आहेत. धावांचा विचार केला तर 18 धावा आपण पाहू शकाल. चला विनंती असेल टीम मीटिंग करू नका. पंचांना सुद्धा विनंती असेल की लवकरात लवकर षटक समाप्त झाल्यानंतर लगेच सामना चालू करायचा आहे. मुरबा आणि विराथन यांनी टॉस करून घ्यायचा आहे. सातपाडी संघ मुरबा आणि विराथन 18 धावा. महिला संघ मुरबा आणि विराथन कृपया टॉस करून घ्यायचा आहे. सातपाडी संघ टीम मीटिंग करू नका. जास्त वेळ खर्च करू नका कारण यस चेक. महिलांनी ग्राउंड क्रमांक 2 आणि 3 च्या मध्ये समुद्र दिशेने आपलं ग्राउंड आहे तिथे ताबा घ्यायचा आहे. सांगतो महिलांना सांगतोय 2 आणि 3 च्या मध्ये ग्राउंड क्रमांक आहे त्याच्यामध्ये ताबा घ्यायचा आपलं. सातपाडी आणि कोरेचा देखील सामना लवकर सुरू करायचा आहे. महिलांना लक्ष द्यायचं आहे. आपल्याला सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत. 18 तुम्ही धावा. सुरुवात नाही केली तर सामने कसे संपणार. त्यासाठी कृपया लवकरात लवकर मैदान क्रमांक 7 वर जावे.
18 धावा आपण पाहू शकाल फलकावर 2 षटक एकंदरीत संपन्न झालेले आहेत. वैती समाजाचे क्रीडा महोत्सव आपण उसरणीच्या ह्या रम्य निसर्गरम्य वातावरणात खेळवत असताना पाहू शकाल. एका बाजूला भावेश तरे लेफ्ट आर्म हार्ड हिटर फलंदाज, तसेच नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकाल ह्याच गावचा सुपुत्र, तसेच काही वर्ष तो एडवण मध्ये स्थित आहे हर्षल मोरेश्वर तरे नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकाल. इथे मारण्याचा प्रयत्न लाऊड अपील असेल, परंतु पंचांच्या संकेत आमच्यापर्यंत पोहोचले जात येईल. निर्धाव चेंडूची सांगता घेतोय. पहिला चेंडू यावेळेला निर्धाव हाताळतोय मिस्टर. कृपया महिलांनी लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत. नाणेफेक मला वाटतं झालेली आहे. नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक नाही अजून जेव्हा सुरुवात होते वाटतं. पहिला आणि आता चेंडू नाणेफेक झालेली आहे. यस चेक. इथे स्विच हिटचा फटका जबरदस्त. भावेश रघुनाथ तरे नावाचा ब्रँड या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झळकेल, यात काही शंका नाही, कारण यंदाच्या टच मध्ये त्यांनी मैदान गाजवलेले आहेत आणि तो अनुभव उसरणीच्या मैदानात जरूर घेईल. चौकार येतोय. चेक. विरातन संघाने विरातन महिला संघाने टॉस जिंकून कोरे ए आणि कसराळी. प्रथम काय स्वीकारलेला आहे? ए आणि कसराळी ग्राउंड क्रमांक 6 चा धाबा घ्यायचा आहे. कोरे ए आणि कसराळी आणि या Ground चौकाराला मगाशी कोरे आणि सातपाडी यांनी टॉस झालेला होता, ते संघ पोहोचलेच नाहीत अजून. का असं होत आहे? कोरे आणि सातपाडी संघाने पोहोचायला पाहिजे मैदान क्रमांक 7 वर. आपल्या गावचे सुपुत्र आणि एक समाजसेवक सन्माननीय शिरीष ठाकूर देखील इथे उपस्थित आहेत. मी नंदन चौधरी सरांना विनंती करेल की आपण पुष्प देऊन शिरीष ठाकूर यांचं स्वागत करायचं आहे. जबरदस्त जल्लोष. एडवन ब संघ जबरदस्त टच मध्ये आपण पाहू शकाल. मिस्टर भावेश रघुनाथ तरे नावाचा ब्रँड आपण पाहू शकाल उसरणीच्या ह्या मैदानामध्ये झळकतोय. विपक्ष लढत आपण पाहू शकाल. महिला आणि सातपाटी कोरे ए महिला. विपक्ष एडवन ब असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा गजर जबरदस्त पाहू शकाल आपण. आक्रमकता प्रहारता जणू मैदानाच्या आतमध्ये भावेश तरे नावाचा ब्रँड आपण झळकताना पाहू शकाल. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 28 या आकड्यावर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 30 एकंदरीत आपण पाहू शकाल प्रगतीपथावर. 3 चेंडूचा हॅलो, महिलांचे सामने मैदान क्रमांक 3 आणि 4 याच्यामधील मैदान क्रमांक 7 वर होणार आहेत. चेक. फणसपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय श्री रमाकांत चौधरी साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले आहे. प्रकाश पाटील यांच्या सन्मान येत आहेत. वेलकम. आपण आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. इथे 34 धावांचं डोंगर हळूहळू द्रोणगिरी पर्वताच्या दिशेने सरकत असताना भावेश तरे नावाचं कोरा आणि वादळ सातपाटी ग्राउंड क्रमांक 7 वर. भावेश तरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. श्रेयश हा गोलंदाज कुठेतरी महागडा ठरला जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार खेचतोय. जबरदस्त जबरदस्त. आपल्या 576 मेगापिक्सल कॅमेरामध्ये जणू काही चेंडूला टिपून घेतोय आणि सरळ चेंडू एक्झिक्यूट करतोय. 6 धावांकरता डीजे. कृपया घाई करावी विनंती असेल गोलंदाज सातपाडी असंघ घाई करावी. चेक. वसई संघाने वसई पुरुष संघाने व्यासपीठावर यायचं आणि आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. जे जे संघ स्पर्धेतून बाहेर होतील त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. प्रत्येक गावाला हे सन्मान चिन्ह पोहोचणे गरजेचं आहे. मी वसई संघाला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे.
इथे आपण मैदानाच्या आतमध्ये धावांची पडझड पाहतोय. जबरदस्त भूमिका. भावेश तरे मैदानाच्या आतमध्ये झळकतोय. लगातार 3 षटकार खेचतोय आणि त्या 3 षटकारांकरता कैलासवासी जगन्नाथ स्मृती क्रिकेट संघाकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेले आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजेत. श्री चंद्रकांत तरे सातपाटी यांना विनंती करतोय की त्यांनी वसई ए संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. 42 रन्स आपण पाहू श्री शकाल कांता मैदानाच्या पाटील आणि विकास पाटील माजी विराचे माजी नगरसेवक यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे आणि आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शेवटचं षटक या इनिंग्स मधून बाकी आहे. विनंती असेल की टीम मिटिंग कमी करा, कारण वैती समाजाचे सामने आहेत. आपण पाहतोय अंधाराच्या सत्रामध्ये ते आपल्याला खेळवायचे नाहीयेत, म्हणून वारंवार सकाळच्या सत्रापर्यंत ते एंड अप पर्यंत आम्ही तुम्हाला आवर्जून विनंती करू, तर आमच्या विनंतीचा मान ठेवण्याची कृपा करावी. 3 षटकांचा खेळ एकंदरीत आपण पाहतोय संपन्न होतोय. भावेश तरे नावाचं वादळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 2 गड्यांच्या मोबदल्यात 42 रन्स 42 धावा आपण पाहू शकाल. 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हर्षल तरे, गोलंदाज दिशांत, गोलंदाजी ट्रॅकवर फुलटॉस चेंडू, हेलिकॉप्टर लँडिंग एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकला, परंतु इथे चोरटी धाव एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मिस्टर भावेश तरे जबरदस्त रनिंग आपण पाहू शकले. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होते आणि या एकेरीच्या सहाय्याने धावफलक 1 ने सरसावते. धावफलक पाहू शकाल आमचे गुणलेखक आम्हाला या ठिकाणी सूचित करून देतील. 43 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 43 रन्स ऑन टू दी बोर्ड. 3.1 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ आपण पाहू शकाल बाकी आहे. फलंदाज भावेश तरे आपण पाहू शकाल, ज्याच्या बॅट्स मधून 8 चेंडू आणि 26 धावा अशी खेळी, जबरदस्त झुंजार खेळी, वादळी खेळी ज्याला म्हणतात ना की एखादी नौका जी समुद्रात फसलेली असेल, त्या समुद्रात फसलेल्या नौकाला कसं काढावं हे तो एक नाखवा जाणतोय. त्याच पद्धतीने ह्या संघामध्ये भावेश तरे ती भूमिका अदा करतोय. जबरदस्त असीम भूमिका आपण पाहू शकाल. इथे 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेने धाव फलक पुढे सरसावेल. धावांचा विचार केला तर 45 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 45 रन्स ऑन दी बोर्ड. उर्वरित किती चेंडूंचा खेळ बाकी आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज मिस्टर दिशांत रेडी असेल. 3रा चेंडू मारा करण्याकरता 10 ते 12 बॉलांचा रनअप. 3रा चेंडू फेकण्याकरता मार्गस्थ. फुल टॉस चेंडू ऑन साइडला आपण पाहू शकाल. जबरदस्त फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट. 2री धाव इथे त्याग करावा लागतं. विकेटचा त्याग करावा लागतंय. पंचांचे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचले जातील. कोण बाद आहे चेक. श्री पंकज नरेंद्र पाटील सदस्य अखिल वैती समाज संस्था यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. कैलासवासी श्री नरेंद्र पाटील यांचे सुपुत्र अखिल वैती समाज संस्थेचे सदस्य श्री पंकज नरेंद्र पाटील यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. तसेच उसर्डी गावचे सुपुत्र आणि युवा नेते श्री राकेश पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे आहे. 46 धावा. टीम मिटिंग कमी करा. टीम मिटिंग कमी करा. बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. विनंती असेल. 46 धावा आपण पाहू शकाल. भावेश तरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. रनआउटच्या माध्यमातून परत असताना आणि त्याची जागा सांभाळण्याकरता नवीन फलंदाज मिस्टर नवीन तरे. हर्षल तरे ह्याच गावचा सुपुत्र. पाहूया ह्याच मैदानावर काय कामगिरी करेल. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 46 धावांचं डोंगर सापडी ए संघासमोर ठेवलं गेलंय. हर्षल तरे ब्रँड आहे खरोखरच. विठ्ठलवाडीचं मैदान ज्याने गाजवलं होतं, रॉकी ग्रुपचं मैदान ज्याने गाजवलं होतं, असा हा खेळाडू. 4था चेंडू. स्लो चेंडू आपण पाहू शकाल. पंच आमच्या बाजूने वळतील. नो डाऊट वाईटचा इशारा येतोय आणि या वाईटच्या समवेत संघाची धावसंख्या 1 ने भर होईल. धावांचा विचार केला तर आमचे गुणलेखक आम्हाला या ठिकाणी सूचित करून देतील. 47 रन्स ऑन टू दी बोर्ड. 47 धावा फलकावर. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. या चेंडूवर एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावे लागेल गोलंदाज दिशांतला.
हर्षल तरे सज्ज. यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या हस्तकलामध्ये असलेली पॉवर जणू दिशांत जनरेट करतोय. डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय. हर्षलला थोडस बीट केलं जात आहे. चेक. उसर्डी गावचे सरपंच सौ रिया वैद्य यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. अखिल वैदिक समाज संस्थेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतोय. सौ रिया वैद्य सरपंच उसळणी यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा स्लो चेंडू, पुन्हा एकदा स्लो चेंडू. यॉर्करचं ब्रह्मास्त्र उलगडून काढलं गेलं. निर्धाव चेंडू जातोय. लगातार दुसरा चेंडू निर्धाव जातोय हर्षल यांच्या बॅटमधून. आपण पाहू शकाल थोडासा बॅक फुटला येतोय हर्षल. हर्षलला थोडस नमवलं जात आहे, शमवलं जात आहे, थांबवलं जात आहे. कारण माहिती आहे हर्षल नावाचं वादळ घोंगावलं तर आपल्याला थोडस महाग ठरेल. जबरदस्त फटका इथे सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाही. विकेटचं पतन होत आहे, षटक संपन्न होत आहे, इनिंग संपन्न होत आहे. आणि या इनिंग समाप्तीनंतर धावांचा विचार केला तर 47 धावा फलकावर आणि या विजयासाठी सातपाटी अ संघासमोर ठेवलं जाईल 48 धावांचं आव्हान. घेऊया एक छोटीशी विश्रांती मित्रांनो. कुठे पाडा वर्सेस कोरेबी, त्यामध्ये फणसपाडा संघातून मॅच ठरतोय. उसर्डी गावचे सरपंच सौ रिया रमेश वैद्य यांनी देखील व्यासपीठावर लवकर यायचं आहे. उसर्डी गावचे सरपंच रिया रमेश वैद्य. धन्यवाद धन्यवाद. मी विनंती करतो उसर्डी गावचे सरपंच रिया रमेश वैद्य यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सौ रिया रमेश वैद्य यांनी व्यासपीठावर यायचं आहे 2 मिनिटांसाठी. यस चेक. फणसपाडा वर्सेस कोरेबी, यामध्ये फणसपाडा संघ जिंकलेला आहे. सौरभ मॅन ऑफ द मॅच. सौरभ मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. चला विनंती असेल ह्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या संघांची प्रवेश फी बाकी आहे त्या संघांना मी या ठिकाणी पुकारतोय. एका बाजूने एड1 ए संघ, एड1 बी संघ, एड1 सी संघ, ह्या तिन्ही संघाची प्रवेश फी बाकी आहे. विनंती असेल आपली प्रवेश फी लवकरात लवकर व्यवस्थापनाकडे जमा करावी. यस चेक. मुरबाज सी वर्सेस कोलीवाडा वसई, यामध्ये मुरबाज संघ सी जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय संकेत. मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे संकेत. मुरबाज सी. फणसपाडा मधला सौरभ. सौरभ मॅन ऑफ द मॅच. चेक. वाडीव वर्सेस नारंगी, वाडीव वर्सेस नारंगी मध्ये वाडीव संघ विन झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतोय ओमकार. ओमकार मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. अखिल वैदिक समाज संस्थेचे अध्यक्ष श्री वैभवजी भोईर यांना विनंती करतोय की उसर्डी गावच्या सरपंच सौ रिया वैद्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सौ रिया वैद्य सरपंच उसर्डी गाव. चला राकेश रुपेश पाटील यांचं स्वागत होतोय. नंदन चौधरी यांच्या माध्यमातून UPL चे अध्यक्ष आपण पाहू शकतायत. धन्यवाद सर, आपण आलात. खूप खूप मोलाचं सहकार्य आपल्या माध्यमातून. तसेच माहीम ए संघ आपणास विनंती करतोय, माहीम बी संघ आपणास विनंती करतोय की आपली प्रवेश फी बाकी आहे. विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन ती कलेक्ट करायची आहे, द्यायची आहे. तसेच फणसपाडा तलावपाडा ह्या संघांना सुद्धा विनंती असेल आपली प्रवेश फी बाकी आहे. हरेश्वर पाटील. धन्यवाद चेक. हरेश्वर पाटील मॅन ऑफ द मॅच. सरावली संघ, विराथन संघ आणि सफाळे संघ ह्या संघाची सुद्धा प्रवेश फी या ठिकाणी बाकी आहे. विनंती असेल आपण प्रवेश फी लवकरात लवकर जमा करावी. आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत. चला रमेश चुरी आपण पाहतोय वैदिक अखिल वैदिक समाज यांना 500 रुपये आहेत. खूप खूप आभार सर आपलं. आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. वाडीव ए संघाचा ओमकार मॅन ऑफ द मॅच मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. वाडीव ए संघाचा ओमकार.
सातपाडी बी संघाचा अमृत मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कारासाठी यायचं आहे अमृत. वाडीव ए संघाचा ओमकार मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. वाडीव ए. सातपाडी बीचा अमृत मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. तसेच मुरबे सी जे संघ जिंकले त्यांनी मॅन ऑफ द मॅच जो पुरस्कार असेल नक्कीच यायचा आहे. संकेत अमृत आणि ओमकार. वाडीव ए ओमकार सालवड रिया रमेश वैद्य यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला विनंती असेल एडवण ब संघ क्षेत्ररक्षण लवकरात लवकर आपण सजवून पाहतोय घ्यायचं आहे. आजचे विद्यमान सरपंच गावचे यांच्या हस्ते आपण पाहू शकतायत. संकेत मॅन ऑफ द मॅच. चेक मॅन ऑफ द परस्परा मॅच वैतरणा या ठिकाणून श्री रमाकांत चौधरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि आम्ही त्यांचा पुष्प देऊन त्यांचा एक सत्कार करतोय. श्री रमाकांत चौधरी फणसपाडा तसेच मयूर पाटील, किरण पाटील आणि प्रकाश पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावरून पुष्पाचा स्वीकार करायचा आहे. आमचे गुरुजी वसंत गुरुजी यांचं देखील व्यासपीठावर आम्ही स्वागत करत आहोत. सातपाडी बी मध्ये आपण पाहतोय अमृत एक नौका वसंत गोलंदाज गुरुजी Under सामाजिक 19 कार्यकर्ते आपण पाहतोय. उसरणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रत्येक प्रोग्रामला ते हजर असतात. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी बंदा देवांना विनंती करतो की त्यांचं स्वागत सजवून करायचं घ्यायचं आहे. आहे. विनंती असेल गुरुजी, क्षेत्ररक्षण गुरुजी. सजवून घ्या. चला सातपाडी बी मधून आपण पाहतोय मिस्टर अमृत नौका गोलंदाज आहे. अंडर 19 आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच आणि नंदर सर चला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण पाहतोय मिस्टर अमृत. फर्स्ट मॅच मी विन. मनीष तरेला विनंती करतो की त्यांनी इकडे व्यासपीठावर यायचं. मनीष सुनील तरे. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो मिस्टर अमृत. मनीष सुनील तरे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. माईक चेक. प्रथम फलंदाजी करताना एडवण ब संघ आपण पाहू शकाल. चेक. 47 आपण धावा पाहतोय. फलकावर Man of the लावल्या match. जातात आणि वसई 48 संघ धावांचा मला वाटतं आव्हान. पहिला फेरीचा सामना हरलेले आहेत. त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन आमच्या गावच्या सरपंच रिया रमेश वैद्य यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. उसरणी गावचे माजी सरपंच विश्वनाथ गावड यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. फोटो काढण्यासाठी कुठे ठेव खाली. तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश चुरी हे देखील व्यासपीठावर आलेले आहेत. यस चेक. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वाडीव बी. साईबोला विनंती करतोय की त्यांनी आमच्या विसरी गावचे माजी सरपंच विश्वनाथ गावड यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार विश्वनाथ आपण गावड पाहतोय. यांचं स्वागत करणार आहे साई भाऊ. किरण सर मंदार देव यांच्या हस्ते आपण पाहू शकतोय. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वाडीव ओमकार याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. पुढील मॅच साठी बेस्ट ऑफ लक. यस चेक. चला आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. एका बाजूला एडवण ब विपक्ष सातपाटी ए असा हा सामना आपण पाहू शकाल. प्रथम फलंदाजी करत असताना एडवण ब संघ 47 धावा फलकावर लावतो आणि 48 धावांचं आव्हान सातपाटी ए संघासमोर ठेवतोय. गोलंदाज मृदुल. जबरदस्त फटका रचनात्मक, कलात्मक, आकृतीत्मक फटका जणू काय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त भूमिका अदा करतोय मिस्टर भावेश. लगातार 2 चौकार आपण पाहू शकाल ज्याच्या बॅट मधून अक्षरशः मृदुल पाटीलला जकडून ठेवलं जातंय. लगातार 2 चौकार येतात आणि या धावांचा विचार केला तर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावर. थोड्याच वेळात आपण पाहतोय लाईव्ह ऑर्केस्ट्रा सनी देव आणि त्यांची कंपनी. लाईव्ह ऑर्केस्ट्रा वैती समाज म्हटलं तर नक्कीच सिंगर आहेत, कलात्मक आपण पाहू शकतायत, कॉमेंटेटर आहेत. लाईव्ह ऑर्केस्ट्रा सनी देव संपर्क साधायचा आहे कमिटीशी. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणणे आणि खामलोली ए मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. आणणे आणि खामलोली ए मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. यस चेक. चला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अक्षरशः एडवनच्या संघाला शांत केलेला आहे तो म्हणजेच फलंदाज मिस्टर भावेश पाटील. ब्रँड ऑफ सातपाडी. जबरदस्त भूमिका आपण पाहू शकाल. तिसरा चेंडू
जबरदस्त यॉर्कर लाईनचं ब्रह्मास्त्र जणू मृदुल पाटील उलगडून काढतोय. या 2 चेंडू महागडे ठरले आणि तिसरा चेंडू स्वस्तात डिलिव्हर करतोय. निर्धाव चेंडूची सांगता घेतोय. ह्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. जर विजयावर तुम्हाला शिक्का मारायचा असेल तर तुम्हाला धावा रोकाव्या लागतील आणि सातपाटी संघासाठी जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर मोठे धाव येणं गरजेचं आहे. चेक पाहू शकाल ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ अध्यक्ष माननीय जयवंत तांडेल साहेब यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ अध्यक्ष माननीय जयवंत तांडेल साहेब, त्याचप्रमाणे अखिल मच्छी समाज अध्यक्ष यस्टेक आणणे आणि खामलोली अखिल मच्छी समाज संघ माननीय श्री जयकुमार खामलोली भाय यांचं देखील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. आणणे आणि स्वागत खामलोली करणार आहोत. त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अखिल मच्छी समाज संघ माननीय श्री जयकुमार भाय यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तदनंतर श्री गणेश तांडेल सदस्य ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार मध्यवर्ती संघ माननीय श्री गणेश तांडेल सदस्य ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ याने देखील व्यासपीठावरती यायचं आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे रमेश कारण पेहर, हाय माजी व्होल्टेज चेअरमॅन, सामना आपण पाहतोय. वडराई सातपाटी सोसायटी. ए विपक्ष एडवंड बी हा संघ आपण यांचं पाहतोय. देखील आपण यस्टेक आणणे आणि खामलोली तसेच जेवणाची सुव्यवस्था झालेली आहे. सातपाटी सी सर्वांनी संघ जेवणाचा 2 आस्वाद नंबर घ्यायचा आहे. ग्राउंडला लवकरात लवकर जायचं आहे, नाही Yes, त्याला sir. पॅनल्टी लागण्यात येईल. सातपाटी सी संघ जेवणाची सोय झालेली आहे. कृपया जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्व खेळाडूंना जसे प्रेक्षक वर्ग पाहुणे मंडळींना विनंती असेल. चला आणणे आणि खामलोली ए शेवटचा कॉल असेल. 5 मिनिटांमध्ये जर आपण आले नाही तर 4 बॉलाची पेनल्टी असेल आयोजकांकडून. आणणे आणि खामलोली ए. चला आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. 5 चेंडूंचा खेळ एकंदरीत संपन्न होतोय. धावांचा विचार केला तर 12 धावा एकंदरीत पाहू शकाल. मिस्टर भावेश पाटील जबरदस्त भूमिका आपण पाहू शकला. शेवटचा चेंडू मृदुल पाटील सज्ज इथे जबरदस्त एक्झिक्यूट केला. या चेंडूला सरळ पाठवलंय डीप मिड विकेट झोन मध्ये. षटकार कमॉन डीजे. चेक चेक. श्री साई देव सातपाटी यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. सातपाटी गावचे आपल्याला नेहमी मदत करणारे श्री साई देव यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. मैदान क्रमांक 2 वर सातपाटी सी संघाने यायचं आहे. चला टीम बिल्डिंग करू नका मित्रांनो. विनंती असेल पहिले षटक संपन्न झालेले आहे. धावांचा श्री विचार केला राजेंद्र तर- पाटील श्री राजेंद्र पाटील मंडळ अधिकारी महसूल विभाग यांचं व्यासपीठावर आगमन होते. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत Yes, करायचं एक आहे. सातपाडी मोठं सी व्यक्तिमत्व. आणि विराथन. सातपाडी सी आणि विराथन. चेक. मंडळ अधिकारी महसूल विभाग श्री राजेंद्र पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्री वैभवजी वर अखिल वैती समाज संस्थेचे अध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सातपाडी सी शेवटचा कॉल असेल. सातपाडी सी वर्सेस विराथन आणि आणणे वर्सेस खामलोली ए. आणणे वर्सेस खामलोली ए फायनल कॉल असेल आपल्याला. चला विराथन संघ मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. विराथन संघ विराथन वर्सेस सातपाडी सी. मैदान क्रमांक 5. धन्यवाद. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय. सातपाटी ए विपक्ष एडवंड बी हा संघ चुरशीची लढत आपण पाहू शकाल. 48 धावांचं आव्हान समोर आहे आणि तो आव्हान क्रॉस करण्याकरता चिरण्याकरता भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त भूमिका, जबरदस्त टच मध्ये कन्सिस्टंट प्रत्येक वर्षी आपण ज्याचा परफॉर्मन्स पाहतोय असा खेळाडू आपण पाहू शकाल. यस चेक. वेडी आणि सरावली मैदान क्रमांक 1 चा धाबा घ्यायचा आहे. वेडी आणि सरावली मैदान क्रमांक 1 चा धाबा घ्यायचा आहे. वेडी
आणि सरावली फायनल कॉल असेल आपल्याला मैदान क्रमांक 1 चा धाबा घ्यायचा आहे. इथे भावेश पाटील सारखा दांडका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हे काय घडतंय जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण आपण रितेश जयवंत वैती ह्या खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय. कृपया विनंती असेल स्पीडअप करा. न्यू बॅटर लगेच वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. न्यू बॅटर लगेच वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि फील्ड सुद्धा लगेच सजवायचे आहे. 2 चेंडूंचा खेळ एकंदरीत संपन्न होतोय. धावांचा विचार केला तर 19 धावा फलकावर आपण पाहू शकाल. नुकताच जयंती साजरी झाली 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि तो महाराजांचा जन्म संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत नव्हे तर संपूर्ण जगभरात सेलिब्रेट झाला. चेक जेवणाची सोय झालेली आहे तरी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. पाहुणे मंडळीला नम्र विनंती करतो की जेवणाची सोय झालेली आहे त्याने जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि तोच 19 हा आकडा मैदानाच्या आतमध्ये रितेश वैती गोलंदाजी ट्रॅकवर आडणे वर्सेस खामलोली ए फायनल कॉल असेल आपल्याला आडणे वर्सेस खामलोली ए. इथे बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला जणू काही सातपाटीच्या डगआउट मध्ये शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय आणि एडवंटच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा गडी कमांडीचे. धाबा घ्यायचा आहे आणि मुख्य व्यासपीठासमोर आपण पाहते थोडीशी घाई करायची आहे. पंच थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे वेळेचा विचार करायचा आहे. विनंती करतोय सातपाडी सी संघ आम्ही कॉलअप करतोय आमच्या मुख्य मंचावरून. लवकरात लवकर संपूर्ण संघ आमच्या मुख्य मंचाच्या समोर यायचा आहे. सातपाडी सी संघ आम्ही आपणास वारंवार विनंती करतोय की आपला संपूर्ण संघ इथे हजर राहायचा आहे. चला विराथन आणि सातपाडी सी चला घाई करा. 5 चा धाबा घ्यायचा आहे. विराथन आणि सातपाडी सी आणि विराथन फायनल कॉल असेल आपल्याला ग्राउंड क्रमांक 5 चा धाबा घ्यायचा आहे. धन्यवाद रितेशच्या आपण पाहू शकाल गोलंदाजी जबरदस्त भूमिका आपण पाहू शकली. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतवून देण्याचं कार्य आणि इथे हॅट्रिकची विकेट साध्य करतोय की काय हा प्रश्नचिन्ह समोर असेल. रितेश ऑन अ हॅट्रिक. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे रितेश वैतीसाठी. आणि ज्या पद्धतीने हर्षल तरे यांनी झेल घेतल्या त्या झेल करता जावेद खान यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. धन्यवाद जावेद सर. इथे रितेश वैती यांनी जणू काही सातपाडी ए संघाला लॉकडाऊन केलाय जकडून ठेवलाय आपल्या पंजामध्ये. किती चेंडूंचा खेळ चेक झालेला आहे असा प्रश्न विचारला तर 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील. चेक सातपाडी सी आणि विराथन 19 धावा फलकावर आपण पाहू शकाल. रितेश वैती गोलंदाजी ट्रॅकवर 5वा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी मार्गस्थ. फलंदाज आपण पाहतोय फुल टॉच चेंडू ऑन साइडला ॲक्युरेट स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एकच धाव या ठिकाणी खर्च होईल आणि या एकेरीच्या मदतीने धावफलक 1 ने पुढे जाईल. धावांचा विचार केला तर 20 रन्स ऑन टू दी बोर्ड. 20 धावा आपण पाहू शकाल फलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. उर्वरित शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. 2 मोठे घडे आपण पाहू शकले. भावेश पाटील लगेच दिवेश पाटील तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळाला. अक्षरशः सातपाडी संघाच्या मध्ये आपण शांततेचं वातावरण पाहतोय. चेक उसरणी ए आणि माहीम ए मुख्य व्यासपीठासमोर. चला टॉस साठी यायचं आहे. उसरणी ए आणि माहीम ए टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. शेवटचा चेंडू
यावेळेला जबरदस्त रचनात्मक फटका पाहायला मिळतोय. षटकार श्रेयस देव या ठिकाणी ठरतोय सातपाटी ए संघ. आता समीकरण आपण पाहू शकाल. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी धावा वेचतील त्या 22 धावा. 12 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण असेल. 2 षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न झालेला आहे आणि धावांचा विचार केला तर धावा आपण पाहू शकाल 26 धावा फलकावर. इथे रफ अँड टफ असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दुबईच्या स्टेडियम मध्ये भारत विपक्ष पाकिस्तान असा सामना रंगणार आणि इथे वैती समाजाचे सामने रंगतोय. ज्या पद्धतीने आपण भारत पाकिस्तान सामन्याला महत्व देतोय त्याच पद्धतीने वैती समाजातील प्रत्येक सामन्यांना आपण तितकंच महत्व देतोय. खास करून मुरबा आणि सातपाडी ह्या संघाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे. स्पर्धा आपण पाहतोय. यस चेक. सर्व पाहुण्यांना तसेच मान्यवरांना विनंती असेल, क्रिकेट खेळाडूंना विनंती असेल, महिला वर्गांना विनंती असेल की जेवणाची सोय चला विनंती असेल क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. एडवन ब संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 12 चेंडू आणि 22 धावा अशी गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. हे समीकरण आहे. 2 षटक एकंदरीत आपण पाहू शकला संपन्न झाले आणि धावांचा विचार केला तर 26 धावा आपण पाहू शकला. रफ अँड टफ जणू काही सातपाडी ए संघ आणि एडवर्ड बी संघ प्रतीक्षेत असेल की कोण हा सामना जिंकणार, कोण हा बाजी मारणार. जो तो आपल्या संघाची बाजू घेईल आणि आपल्या संघाच्या बाजूने जणू काही टाळ्यांचा गजर करताना ह्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फलंदाज सिद्धार्थिनी रेडी असेल. न्यू बॉलर भावेश तरे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू स्लो पॉइझन. जबरदस्त. ज्या पद्धतीने मी फलंदाजी करतोय त्या पद्धतीने मी गोलंदाजी ही करेन ही भूमिका मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. सेट बॉलर जणू काय पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव. मुरबे आणि माहीम बी मध्ये मुरबे ए संघ विजय झालेला आहे. चिन्मय मॅन ऑफ द मॅच. चिन्मय मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. चिन्मय मुरबे ए. फुलटॉस चेंडू. इथे काय घडतंय चुकीला माफी नाही. चेंडू सरळ निघून जातोय. वाईटचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून आणि इथे तब्बल चौकाराच्या मदतीने 5 धावा एकंदरीत पाहायला मिळतील आणि या 5च्या मदतीने धाव फलक आपण पाहू शकाल 31 वर जाऊन पोहोचतोय. 31 रन्स ऑन टू द बोर्ड. 31 धावा फलकावर आपण पाहू शकाल. वर्षे उसरणी आहे. माहीम ए वर्षे उसरणी आहे. भारत तरे चला माहीम ए वर्सेस उसरणी आहे. टॉस होत आहे. यस चेक. चला घाई करा. विनंती असेल क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. एडवन ब संघ कृपया विनंती असेल प्रत्येक चेंडू नंतर प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण आजच्या दिवसामधील संपूर्ण सामने झाले पाहिजेत ही सर्वांची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षांचा भंग न व्हावा म्हणून मी आपणास वारंवार विनंती करतोय. इथे 5 धावा आपण पाहू शकाल. वाईटचा चेंडू डिलिव्हर होतोय. तदनंतर थोडीशी चुकी करतोय क्षेत्ररक्षण आणि सरळ चेंडू निघून जातोय चौकाराकरता. आपण पाहतोय महिलांमध्ये सातपाडी वर्सेस कोरे. सातपाडी संघाने विजय संपादन केलं. उपासना मात्रे सातपाडी 20 चेंडू आणि 94 धावा. 20 चेंडू आणि 94 धावा. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये समर्थन झालं पाहिजे. महिला वर्ग सुद्धा कमी नाही. मी आधीच म्हटलं होतं या स्त्री वर्गाला त्रिवार अभिवादन असेल. स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वक्तृत्व, स्त्री म्हणजे नेतृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. अशा सर्व स्त्रियांना या कार्याला खरंच त्रिवार अभिवादन असेल. उपासना मात्र इकडे यायचं आहे. मुख्य व्यासपीठासमोर 20 चेंडू आणि 94 धावा. उपासना मात्रे
मॅन ऑफ द मॅच. सिद्धार्थ किणी आपल्या बॅटला चुंबन घेतोय. जणू काही वादळात फसलेली नौका बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय सिद्धार्थ किणी. क्या बात आहे, जबरदस्त टाळ्यांची गजर सातपाडी संघाच्या वतीने आपण पाहू शकाल. अटी तटीचा सामना खचाखच जणू आपण पाहू शकाल. मुंबई मधलं वानखेडे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्टेडियम जणू आपण पाहतोय त्याच पद्धतीने हा मैदान खचाखच भरलेला. एका बाजूने एडवन ब संघ, विपक्ष सातपाडी ए संघ. आणि इथे षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 37 वर जाऊन पोहोचते, 37 वर जाऊन पोहोचते. इथे एडवन ब संघ थोडासा अडचणीत सापडलाय. चिन्मय मुरबे आणि कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपल्याला आहे चिन्मय. सिद्धार्थ किणी आपल्या संघासाठी एक तारणहार बनतोय, षटकार खेचतोय आणि संघाला मदत देतोय. जबरदस्त भूमिका आपण पाहू शकाल सिद्धार्थ किणी. आणि एका बाजूला डॉन स्ट्रायगरला आपण पाहू शकाल श्रेयस देव. चला चिन्मय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड साठी. इथे डॉट चेंडू येतोय, कमबॅक करतोय. कमबॅक करणं ही काळाची गरज आहे आणि ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सिद्ध करतोय मिस्टर भावेश आतारे. राजेंद्र पाटील, सन्माननीय राजेंद्र पाटील महसूल अधिकारी यांच्या हस्ते चिन्मय याला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतोय. चिन्मय फ्रॉम मुरबे, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 3 चेंडूंचा खेळ एकंदरीत संपन्न झाला आहे. चौथा चेंडू, पुन्हा एकदा स्लो चेंडूचं पॉइजन पाहायला मिळाला. स्ट्रेट जबरदस्त फटका पाहायला मिळाला. तितकीच आकर्षक अशी फिल्डिंग आपण पाहू शकला मिस्टर नील तरे. एक जबरदस्त यंग टॅलेंट आहे आणि त्याच टॅलेंट करता एडवन ब संघामध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली आणि तीच भूमिका मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते आणि या एकेरीच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे असं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. दरम्यान नाणेफेक झालेले आहे माहीम आणि उसरणी संघादरम्यान. आता या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. उर्वरित संपूर्ण इनिंग मधून 8 चेंडू बाकी आणि विजयासाठी धावावे असतील त्या 10 धावा. 8 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 38 धावा फलकावर. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला जरूर परतल्या तरी सुद्धा सिद्धार्थ किणी आणि श्रेयस देव दोन्ही फलंदाज मागे राहणार नाही. इथे रचनात्मक कामगिरी करणं गरजेचं आहे दोन्ही संघांसाठी. बेस्ट ऑफ लक. 8 चेंडू आणि 10 धावा. माहीम ए आणि उसरणी ए टॉस साठी यायचं कॉम्प्युटर बॉक्सवर. कप्तानांना विनंती आहे. इथे जबरदस्त स्विचिटचा फटका पाहायला मिळाला. रचनात्मक, मी म्हटलं होतं की रचनात्मक आणि कलात्मक फटके तुमच्या मधून येणं गरजेचं आहे आणि तीच भूमिका मिस्टर श्रेयस देव अदा करत असताना अक्षरशः एडवनच्या डगआउट मध्ये जणू काही शांततेचं वातावरण पसरलेलं आहे आणि सातपाटीच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर आपण पाहू शकाल. कारण ती कामगिरी 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परत असताना जबाबदारी घेत असताना मिस्टर श्रेयस देव आणि त्याच्या समवेत आपण पाहू शकाल सिद्धार्थ किणी. जबरदस्त भूमिका. अडचणीत सापडलेल्या क्षणाला कसं बाहेर काढावं, अडचणीत सापडलेल्या संघाला कसं आपण बाहेर काढता येईल आपल्या, तोच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे वाईटचा चेंडू डिलिव्हर होतोय आणि या वाईटच्या मदतीने धावफलक 1 ने सरसावेल. धावांचा विचार केला तर 43 धावा फलकावर पाहू शकाल. उर्वरित शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. आता चेंडू आहेत 7 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 7 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. इथे जबरदस्त हेलिकॉप्टर लँडिंग फटका खेळला जातोय. चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ झोन मध्ये. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक संपन्न होतोय. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचतील 44 या आकड्यावर. उर्वरित 6 चेंडूंचा बाकी आणि विजयासाठी धावा असतील त्या 4 धावा. चेक कृपया उसरणी ए आणि माहीम ए आणि लगेच नाणेफेक साठी जायचं आहे. उसरणी ए माहीम ए कप्तानाने प्लीज. ते माहीम आलेला आहे. उसरणीचे कप्तान तयारच आहे. चला हॅलो चेक. मैदान सजलाय.
प्रेक्षक आणि खेळाडूच्या आगमनाने माननीय श्री संजय वामनतरे राहणार ठाणे चला, माजी विनंती नगरसेवक असेल, ठाणे महानगरपालिका सामना लवकरात अध्यक्ष लवकर दाबोडी start कोळीवाडा करायचा आहे. नागरिक संघटना यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना स्वागत करायचं आहे. माननीय श्री संजय वामनतरे माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिका. मैदान सजलाय प्रेक्षक आणि खेळाडूच्या आगमनाने. मैदान सजलाय प्रेक्षक आणि खेळाडूच्या आगमनाने. पताका झळकणार चौकार षटकाराच्या वेशाने. पताका झळकणार चौकार षटकाराच्या वेशाने. किलबिलाट होणार शिट्टी टाळ्यांच्या गजराने. किलबिलाट होणार शिट्टी टाळ्यांच्या गजराने. पराजयाची हार विजयाला पुढची चाल. पराजयाची हार विजयाला पुढची चाल. हा खेळ रंगणार स्वतःच्या कर्तृत्वाने. स्वतःच्या कर्तृत्वाने. स्वतःच्या कर्तृत्वाने. जबरदस्त चारोळीचं नृत्यकरण आपण पाहू शकाल आदरणीय किशोरजी भाऊ यांच्या माध्यमातून. चला आपण सामन्याच्या आतमध्ये वळतोय. इथे सामना रंगतोय सातपाटी ए विपक्ष एडवन बी असा सामना. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी धावा वेसतील त्या 4 धावा. समीकरण सातपाटीच्या बाजूने एकंदरीत एकदम सोपं आहे आणि एडवणकरांच्या बाजूने पाहिलं तर थोडंसं कठीण आहे. आयुष्यात असे रोल आपल्याला अदा करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा नक्कीच डोळे मिटून आपल्या आतमध्ये असलेला आत्मविश्वास जणू जागा करायचा असतो आणि तोच आत्मविश्वास उत्तमला जागा करावा लागेल. पहिला चेंडू जबरदस्त भूमिका. मी म्हटलं होतं की त्याला आत्मविश्वास जागा करावा लागेल आणि तो आत्मविश्वास पहिल्या चेंडूवर जागा करतोय. निर्धाव चेंडू येतोय. आता समीकरण पाहायला मिळेल 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. विनंती असेल दोन्ही संघांना मी विनंती करतोय की कंपल्सरी चेसिंग आहे. चला उसरणी ए संघातील सर्व सदस्य यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. उसरणी ए चे सर्व सदस्य उसरणी ए लगेचच हा सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 4 वर आपला सामना राहील. जबरदस्त चेंडू हाय प्रेशर केलं जात आहे. हाय व्होल्टेज सामना का म्हटलं जात आहे ह्या सामन्याला तर ह्याचं प्रात्यक्षिकरण मैदानाच्या आतमध्ये उत्तम सुभाष पाटील देतोय. जबरदस्त 2 चेंडू निर्धावात तळतोय. अक्षरशः श्रेयस देव जो मुख्य खेळपट्टीवर आपण पाहतोय त्या खेळपट्टीवर असलेल्या श्रेयस देवला सुद्धा बॅक फुटला परतावं लागतंय असं हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय मिस्टर उत्तम पाटील. चला माहीम ए संघातील सदस्यांना देखील विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सगळ्यांनी आपली मॅच आहे. माहीम ए 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. इथे जबरदस्त फटका लॉब केला जातोय. सरळ चेंडू निघून येतोय. पंचांचे संख्येत षटकार आणि पहिला सामना सातपाटी अ संघ या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचे तितकेच सातपाटी संघ खेळाडू तसेच प्रेक्षक मैदान खाली करायचं आहे. श्री संजय वामनतरे माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिका यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. अखिल वैती समाज संस्थेचे माजी अध्यक्ष श्री संजय यशवंत तरे यांना मी विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. चला उसरणी ए संघ आमच्या मुख्य मंचाच्या समोर यायचा आहे. उसरणी ए संघ मी विनंती करतोय.